नमस्कार मित्रांनो, मी काजल तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विजन ॲक्सेस वर संगणकाच्या ज्ञानाचे दार उघडते. कीबोर्डची ताकद दाखवतो इथे. फक्त बोटांवर फिरवा. संगणक दिमतीला उभा आहे तिथे. वर्ड, एक्सेल, ब्राउझिंग काय हवंय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आम्ही सगळं. जणू साधूचं फुलपा करू तुम्हाला. करा छोटंसं काम, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण इथे ज्ञानाला नाही आहे थांब. चला तर मित्रांनो, पाहूया आज काय आहे खास खास. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत फाईल फोल्डर सिलेक्ट कसं करायचं. सो कधी कधी असं होतं की आपल्याला 3-4 फाईल असतील किंवा 3-4 फोल्डर असतील, तर ते आपल्याला कट करायचे असतात, कॉपी करायचे असतात किंवा डिलीट करायचे असतात. तर बेसिकली आपण काय करतो, त्या फाईलवर फोकस देऊन आपण त्याला कट करतो, कॉपी करतो आणि कुठेतरी पेस्ट करतो. परत दुसऱ्या फाईलवर जातो, कॉपी करतो, कट करतो आणि पेस्ट करतो, राईट. किंवा एखाद्या फोल्डरवर जातो, त्याला डिलीट करायचं असेल तर डिलीट करतो आहे ना. परत दुसऱ्या फोल्डरवर किंवा दुसऱ्या फाईलवर जातो आणि डिलीट करतो. आता हे सगळं करण्याची काही गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मल्टिपल सिलेक्शन कसं करायचं, ते पण 3 प्रकारे बरं का. चला तर मग पाहूया. सो आपण 3 प्रकारचे सिलेक्शन बघणार आहोत. फर्स्ट सिलेक्शन आहे कंटिन्यूअस सिलेक्शन. म्हणजे काय, तर कंटिन्यूअस सिलेक्शन म्हणजे एकाखाली एक फाईल असतात, एक सलग है ना. 1 2 3 4 5. तर आपल्याला 5 फाईलपर्यंत सिलेक्ट करायचं असेल किंवा 5 फोल्डरपर्यंत सिलेक्ट करायचं असेल तर आपण कंटिन्यूअस सिलेक्शनचा यूज करतो. ओके, सो बघूयात आपण. सो इथे एक वीक नावाचं फोल्डर आहे, त्यात वारांचे नाव आहे ते बघूया. Friday week-file explorer. ओके, सो टायटल चेक करूया. Title is week-file. सो इथं आपण अप डाऊन एरोने बघूयात. Monday to Friday 1 of 6. Monday, Saturday, Thursday, Tuesday 5, Wednesday 6 of. ओके, आता एकाखाली एक फोल्डर आहेत. ओके, फाईल पण सेम आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. सो मी कंट्रोल होम करते. Not selected Friday. आता मला एकाखाली एक हे वारांचे नावं आहेत, राईट. वारांचे फोल्डर आहेत. ओके, सो हे सिलेक्ट करायचे आहेत. सो इथं आपण शिफ्ट आणि डाऊन एरोचा यूज करूया. शिफ्ट प्रेस करून ठेवूया, बघूयात काय होतं. ज्या फोल्डरवर फोकस आहे किंवा ज्या फाईलवर फोकस आहे ते चेक करून घ्यायचं आपल्याला. इन्सर्ट टॅबनं ते सिलेक्ट आहे की नॉट सिलेक्ट आहे. Not selected Friday file folder 1 of 6. ओके, नॉट सिलेक्टेड आहे, याला स्पेस देऊन सिलेक्ट करूया. Space selected. ओके, आता आपण शिफ्ट आणि डाऊन एरोचा यूज करून सिलेक्ट करूया. Monday 2 of 6. बघा, मंडे Selected Saturday. Thursday 4 of 6. Selected Tuesday 5 of 6. Selected Tuesday. बघा. आता इथे आपण इन्सर्ट पेज डाऊन एरो करून बघूयात किती फाईल सिलेक्ट झाल्यात. इन्सर्ट पेज डाऊन. 6 items 5 items selected. ओके, सो 6 आयटम आहेत, त्यातले 5 आयटम काय आहेत, सिलेक्टेड आहेत. ओके, सो हे आपल्याला कन्फर्म झालं. परत आपण शिफ्ट आणि डाऊन एरो प्रेस करूया. Wednesday 6 of 6. Selected Wednesday. ओके, आता 6 of 6 सिलेक्टेड झालेत. परत आपण एकदा इन्सर्ट पेज डाऊन करूया म्हणजे कन्फर्म करण्यासाठी. 6 items selected. बघा, 6 आयटम आहेत, त्यापैकी 6ला 6 काय झालेत, सिलेक्ट झालेत. ओके, सो अशा तरीकेनं तुम्ही करू शकता. आता कधी कधी असं होतं की एखादी फाईल आपल्याकडून एक्स्ट्रा सिलेक्ट होते, राईट. आता मला 5 फोल्डरच सिलेक्ट करायचे होते. तर इथे काय करायचं आपल्याला, शिफ्ट आणि अप एरो करायचं. बघा काय होतं, Unselected Wednesday. बघा जी शेवटची फाईल होती ती अनसिलेक्ट झाली, ज्याच्यावर फोकस होतं ती. परत एकदा शिफ्ट आणि अप एरो करूया. Unselected Tuesday. बघा, आता आपण चेक करून बघूया इन्सर्ट पेज डाऊन ना. 6 items 4 items selected. बघा, 6 पैकी 4 आयटम सिलेक्टेड आहेत. जे आपले 2 एक्स्ट्रा झाले होते ते अनसिलेक्ट झालेत. ओके, सो तुम्ही अशा तरीकेनं कंटिन्यूअस सिलेक्शन करू शकता. सो इथे मी कंट्रोल होम करते. Friday 1 of 6. सो आता आपल्याला सेकंड सिलेक्शन बघायचं आहे, ते म्हणजे नॉन कंटिन्यूअस.
आता नॉन कंटिन्युअस म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. सो आपल्याला कधी कधी असं होतं की जी 1 नंबरची फाईल आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर 3 नंबरची फाईल करायची आहे, त्यानंतर 5 नंबरची करायची आहे. फाईल किंवा फोल्डर हे दोन्हीला पण होतं. ओके, सो त्यानंतर आपल्याला 7 नंबरची करायची आहे, तर त्यासाठी आपण नॉन कंटिन्युअसचा यूज करतो. ओके, सो बघूया. Monday to Friday 1 ओके, सो माझा ऑलरेडी फोकस फर्स्ट फोल्डरवर आहे बघा. Monday, Friday 1 of 6. ओके, सो इन्सर्ट टॅबने चेक करून घेऊया ते फोल्डर सिलेक्ट आहे की नॉट सिलेक्ट आहे. Friday file folder 1 of 6. To move to an item press the arrow keys. ओके, इथं नॉट सिलेक्ट असं बोलत नाही, याचा अर्थ ते सिलेक्ट आहे. ओके, सो आपल्याला इथे काय करायचं, याला नॉट सिलेक्ट करून घ्यायचं कारण आपल्याला फर्स्ट फाईल आहे फोल्डर आहे फाईल किंवा फोल्डर. ओके, सो इथं आपल्याला नॉट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. Control space not selected. Friday. ओके, मी इथं कंट्रोल स्पेस केले नॉट सिलेक्ट करण्यासाठी. आता हे नॉट सिलेक्ट झाले. ओके, सो यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल आणि डाऊन ॲरो प्रेस करायचा आहे. जर तुम्हाला फर्स्ट फोल्डर सिलेक्ट करायचं असेल तर त्याला सिलेक्टच असू द्या, नॉट सिलेक्ट करू नका. ओके, सो इथं कंट्रोल आणि डाऊन ॲरो प्रेस करूया. Not selected Monday 2 of 6. बघा, आता मंडे मला नको आहे कारण हे 2nd नंबरचा आहे. कंट्रोल डाऊन ॲरो प्रेस करते. Not selected Saturday 3 of 6. यस, मला सॅटरडे फोल्डर हवंय, त्याला आपण स्पेस करूया. Space selected. ओके, सो कंट्रोल डाऊन ॲरो करूया. Not selected Thursday 4 of 6. Not selected Tuesday 5 of 6. हे पण नकोय मला, सिम्पली मी कंट्रोल आणि डाऊन ॲरो करत चालले, नॉट सिलेक्टेड असं सांगते फोल्डर. ओके, Not selected Wednesday 6 of 6. आता हे शेवटचं फोल्डर आहे आपलं 6 of 6चं, हेच मला हवंय. तर इथं आपण कंट्रोल स्पेस पण करू शकता सिलेक्ट करण्यासाठी आणि ओनली 1 स्पेस पण करू शकता. ओके, सो इथं स्पेस करते. Space selected. आता ह्या फोल्डर माझे सिलेक्ट झालेत, फाईल पण अशाच करायच्यात. सो इथे या फोल्डरला मला डिलीट करायचं असेल तर मी डिलीट पण करू शकते. जेवढे फोल्डर मी सिलेक्ट केले ते डिलीट होतील, बाकीचे नाही डिलीट होणार. ओके, सो त्यानंतर जर याला कॉपी करायचं असेल तर कॉपी पण करू शकता, कट करायचं असेल तर कट पण करू शकता आणि जिथे आपल्याला पेस्ट करायचे तिथे पेस्ट करू शकता. बाकीचे फोल्डर यात येणार नाही, जेवढे सिलेक्ट केलेत तेवढेच येणार. ओके, आता कधी कधी असं होतं की जे फोल्डर आपण सिलेक्ट करतो म्हणजे एखाद्या चुकून एखादं फोल्डर सिलेक्ट होतं, राईट, तर ते कसं अनसिलेक्ट करायचं बघूया. कंट्रोल अप ॲरो करते. Not selected Tuesday 5 of. Not selected Thursday 4 of 6. Saturday 3 of 6. बघा, आता सॅटरडेवर माझा फोकस आलाय. आता हे काय बोललं, फक्त ओनली 1 सॅटरडे बोललं म्हणजे सिलेक्टेड आहे. ओके, आता याच्यावर माझा फोकस केलाय तर मी तर कंट्रोल स्पेस करते सिम्पली. Control space not selected Saturday. बघा, नॉट सिलेक्टेड झालं. आता हे चुकून झालं होतं फोल्डर माझ्याकडून सिलेक्ट, मी याला नॉट सिलेक्ट केलं. ओके, सो अशा तरीकेनं तुम्ही सिलेक्ट आणि नॉट सिलेक्ट करू शकता. ओके, सो हे झालं नॉन कंटिन्युअस. ओके, आता मला ऑल फोल्डर घ्यायचे म्हणजेच वीक फोल्डर मधले ऑल फोल्डर जेवढे आहेत तेवढे. ओके, सो ते कसं Not करायचं, select. Monday Friday. आता मी इथं कंट्रोल ए करते. Selected Friday 11 6 25 5:49 p.m. File folder Monday 11 6 25 5:47 p.m. File folder Saturday 11 6. ओके, आता ऑल फोल्डर सिलेक्ट झालेले ते एकेकानं रीड करतो. मी कंट्रोल की प्रेस केलं. ओके, आता जर सपोज तुम्ही 4 फाईल सिलेक्ट केल्या, 5 फाईल सिलेक्ट केल्या, सेम प्रोसेस तुम्ही यूज करू शकता. इन्सर्ट पेज डाऊन करून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या किती फाईल सिलेक्ट झाल्यात, किती फोल्डर सिलेक्ट झालेत. ओके, आता हेच सेम तुम्ही डी ड्राईव्हमध्ये, ई ड्राईव्हमध्ये, डॉक्युमेंटमध्ये, डाउनलोडमध्ये कुठेही करू शकता. ओके, मग मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.